आत या. इथे बसा तुम्ही आधी. बसा. वहिनी बोलत का राणा अहो काय झालं अहो तुमचा आरडाओरडा ऐकला आणि पळत आलो मी. बघा ना किती रक्त आलंय. अहो कुणी केलंय किती रक्त आलंय. हळू थांबा जरा. मी तुम्हाला सांगितलं होतं ना बाहेर जाऊ नका म्हणून. वहिनी त्यासनी हळद लावून घ्या म्हणजे घाव भरून येईल लगेच. हो पर कोणी केली असेल दगडफेक? श्रीपती तू जरा बघ की आपण पोलिसांना फोन करूया काय? नाही नको लक्ष्मी हे बघ तू काय बी काळजी करू नकस मला काय बी झालं नाही. चंदाताई तुम्ही या दोघांनी घेऊन वर जा. हा चल लक्ष्मी. जा युवराज. जा राजलक्ष्मी वर जा लवकर. कोण असेल ह्यो? कुणाला बघवणं झालंय आपलं सुख? गोदक का हे ज्यानं कोणी केलंय का नाही त्यास मी हुडकून राहणारच. अहो तुम्ही आता काही करायचं नाहीये बरं का. जे काय करायचं ते उद्या करा. श्रीपती दादा तुम्ही आधी सगळी दारं लावून घ्या आणि सूरज बाजूला फोन करून कळवा. नाही नको मला माहिती आहे समजा कुणी केलंय ते. हॅलो बरकत हा कुठे आहेस तू? हा पटाक दिशी आपल्या नव्या घरी आहे. अरे ये लवकर मग सांगतो तुला. हा ये हा ठेवतो तर. हॅलो सच्चा हा पटाक दिशी आपल्या नव्या घरी आहे. हे बघ मी बरकतला मी फोन करून सांगितलं तुम्ही दोघं संगत या. हा लवकर या. अरे बाबा आल्यावर सांगतो तुला समज. हा ठेव फोन. हा ए राणा तू तर एकटा घराबाहेर जायचं नाही स बाबा. नाही गोदक का हे समजा कुणी केलं याचा अंदाज आहे मला. कसं खात्री करून घ्यायची. या हल्लेखोरासनी ओळखून राहणारच मी. अरे हीच ती आहे कुणाला बी सोडणार नाही मी. अहो मी बोलते. अहो अहो ऐका ना मी म्हणाले ना तुम्हाला बाहेर नका ना जाऊ. मग घाबरून काय घरात बसून राहायचोय? अहो तसं नाही पण तुम्ही तुमच्या डिपार्टमेंटला फोन करून सांगा ना. फोन करून काय सांगायचं? त्यांना काय बी होणार नाही. ते काय विचारणार दगडफेक कोणी केली का केली कशासाठी केली काय सांगणार आपण? नाही तसं नाही हो पण मग आपल्या घराच्या सुरक्षिततेचं काय? त्यासाठी योराना खंबीर आहे. घाबरू नका पुरानो. लक्ष्मी घाबरायला काय झालंय? अजिबात घाबरायचं नाही. आपण घाबरलं का नाही की समोरचा माणूस अजून घाबरतोय आपल्याला. तुझी चतुर्भिंगरी कधी घाबरती का? नाही ना व. अगं मग ती घाबरत नाही तर तू कशाला घाबरतीस? मागच्या टायमाला तुला त्या गुंडांनी किडनॅप केलं तेव्हा तू घाबरली होतीस नाही ना व. मग आज काय झालंय? ते तुला लागलं म्हणून. हे एवढूच लागलंय बघ. याला काय लागलं म्हणताय तोय? तू माझी काय बी काळजी करू नकस. आणि नीट ऐक मी काय म्हणतो. आता मी बाहेर चाललोय. ज्यांनी आपल्याला दगडफेक केले का नाही त्यासनी पकडायला. तेव्हा अजिबात घाबरायचं नाही. तू मला शूरवीर म्हणलीस का नाही मग शूरवीर बापाची शूरवीर लेक आहेस तू. असं अजिबात घाबरायचं नाही कळलं? हो मालक. मालक घराकडे ध्यान ठेवा. अजिबात घाबरायचं नाही. मी इकडे बाजूलाच आहे कळलं? राणा हे राणा तुम्ही मुलांकडे लक्ष द्या. राणा राणा याला अरे तुला लागली की रे? कोणी दगड केली कोण होती ती? आता तुम्हीच सांगा बाबांनो.
एवढं डोसक्यातनं रगत आलंय तरी बी काहीतरी करायचं म्हणतोय. अगं काय नाही ग गोदक का, तुम्ही उगा जादा काळजी करायला. राणादा तू नुसतं नाव सांग, नाही त्याला गिरणीत जळत्या तसं दळलं तर नाव सांगणार नाही माझं. होय तर कोण होतं ते काय माहित नाही. मी दगडफेकीवरनं वाटतंय हे कुणा एकाच काम नाही. राणादा चोटी नसतील ना बा? नाही चोरटी नाही. मी मागच्या टायमाला ज्यांचा तस्करीचा माल धरला होता त्याच टोळीमधले. मी या टायमाला बी त्यांचा माल धरलाय आणि या टायमाला लई डेंजर माल आहे. मला वाटतं ही जी कोण माणसं आहेत का नाही यांचा आणि त्या पोरं पोहणा टोळीमधल्यांचं काहीतरी साटल होतंय. आणि त्यासनी माहिती आहे मी आता त्या अक्काच्या मागावर आहे म्हणून माझ्यावर ही दगडफेक केली असणार. याचा कोण बी असू दे आणि कारण काय बी असू दे, आता त्या गुंडासनी मी सोडत नसतोय. नाही ते एकेकाचं दोस्त फोडलं तर नावाचा बरकत नाही. तू नुसतं मला बोट करून दाखव कोण होती ती. चल. हा बरकत हेच करायचं आपल्याला. अंजली बाई आम्ही जाऊन येतो, तुम्ही आतमध्ये थांबा आणि सावध राहा. काय बी लागलं तर लगेच फोन करून सांगा. आम्ही कुठं बी लांब जात नाही, इथं आजूबाजूलाच आहे. काय कुठं खाणाखुणा सापडतात का ते बघतो, बाकी समजा उद्या. तिरुपती दादा तुम्ही यांच्या संगत आतमध्ये थांबा आणि संगतीला काठी ठेवा. राणादा तुम्ही काय बी काळजी करू नका सा, मी आहे तर. दानपट्टा लाटीकाठी मला बी येत्या. असे किती जण बी होते एका तिथूनच काढतो बघा. ए बाबा सांभाळून जावा रं. चालतंय. होय चला येतो आम्ही. चला काळजी घ्या. होय तुम्ही आतमध्ये थांबा आणि दरवाजाने खिडकी लावून घ्या. हो. येतो. चल. बरकत सच्या हा या बाजूने दगड फेक होत होती. सच्या हा अरे जरा जमा ना, आता अंधारात पटक दिवशी कोणतरी बाहेर यायचं. काय नाही तोंडून आहे माझ्याकडे. राणा हा? हे बघ गाडीच्या चाकाच्या खुणा आहे बघ. अरे होय की रे. अरे याच्यावर दो पडले नाही म्हणजे आत्ताच गाडी गेली असणार. हा चला बघूया. बस ना. थांब, थांब, थांब. लावलो. हे बघ हे बघ. होय. अरे अरे पळून गेले नसतील हो. मारी. डब्बी गेली. इकडे जादा गेले. होय, हे बघ. कुठून आले? काय झालं? काय सोनं हुडकायला रातच्याला? नको नको सकाळच्याला या गावल. ए पप्प्या, रातचं सोनं उडकायचं आणि ते घरला घेऊन जायचं तुझी सवय आहे, आमची नाही. हा अरे हे फुरफुर भाज्या नीट बोलायला की नाही मी तुझ्याशी? मग नीट बोल की माझ्याशी. राणा तो गाडी घेऊन फिरालाय, मला तर वाटतंय हिनेच दगडफेक केली असणार आहे. दगडफेक करायला का मी तुझ्यासारखा खोळा आहे? मी काय केलेलं नाही दगडफेक, मला सांग ना. ते डोसक्याला काय झालं रे? राणादा अख्ख्या गावात पप्प्याच तुझा दुश्मन आहे. हा मला वाटतं ह्यानंच दगडफेक केली असणार बघ. होय. हे बघ याच्या गाडीचं पण वन हेच दिसत्यात. होय, गावात जाऊन मी सगळ्यांनी सांगतो हेनेच दगडफेक केली म्हणून. मी कुठे काय दगडफेक केले? मी नाही केली दगडफेक. राणादा यो पप्प्या बी त्या तस्करीच्या टोळी सामील झाला असणार. हा का रे कुठे होतास इतके दिवस? सांग की कुठे होतास? हा सचा तू गिरणीचं पट्टे चालू की कशाला तोंड चालवायला लागलायस? ते मी काय गावात नव्हतो. मी माझं दुसऱ्या गावात जरा काम चालू होतं म्हणून मी गावात नव्हतो. राणा
ही स्टंट पाहिजे की नाही ती करायची बंद कर आता. मी नाही रे बाबा दगड मारली. हे जा की बाबा, आधीच टाळकं सटकलंय माझं. जा. हा ना अरे तुझं टाळकं सटकलंय म्हणून तू कुणावर बी आरोप करणार काय? दगड पीक झाली म्हण. काय नाही, स्वतः दगड घेतला असेल आणि डोसक्यात मारून घेतला असेल, असं केलं असतील पोलिसाची कर्तबगारी दाखवायला. मला सांगायला लागलाय काय फरकत. आजकाल की नाही हे असं स्टंट बाजी करायचं फॅड झालंय. ए चल तू चुपचाप निघ ना. चल ए जात्यात, मला कामात आहे तुमच्यासारखं नाही. चल निघ. हुडका हुडका सण हुडका जा. सांगायला मला पट्टा झाली हो, पट्टा गिरणीचा. चूल मोडशील की. जा कुणाची कुणाची चालव पट्टा. राणा अरे ह्यो तर नसतो. हा नाही रे, हे का कुणाचं काम नाही. बरं चल बघा, चल चल. अंजली अगं राणाचा अजून फोन आला नाही. तुम्ही नका काही काळजी करू गुदाक्का. श्रीपती दादा, हॅलो वहिनी. तुम्ही सगळी दारं नीट लावून घेतली? सगळी दारू खिडक्या व्यवस्थित लावून घेतात बघा वहिनी. हा. कोयता कुठं आहे? कोयता घरात आणून ठेव. गुदाक्का, अहो नको, मुलं घाबरतील. अगं आपण इथं लपून ठेवूया. हे बघ, अचानक काय झालं तर हातात हत्यार असावं. युवराज आणि लक्ष्मी ते खोलीत येतो. नग त्यासनी बुलीव खाली समधी मिळून राहूया. माधुरी, तू सुरेश भाऊजींना फोन कर. हे बघ, त्याला काय सांगू नगस. रस्त्यात भटके कुत्रे जपून ये म्हणा. अंजली, हे घर सांभाळण्यासाठी ही गोदाका खंबीर आहे. युवराज दादा चल आपण खाली जाऊ. नाही मी नाही ना. युवराज दादा चल की खाली. नाही का नको. का नको? अगं बाई, चोर आलं तर पहिल्यांदा खाली येणार नाहीत का? आपण इथंच बसू. तू बस इथंच. अगं चंदा मावशी, तू किती घाबरतीस. आणि मी बघ रानाची पोरगी. भाई बाई, तू नाही घाबरत, पण मी घाबरती ना. युवराज, आपण इथंच बसू. इथंच बसू. युवराज दादा चल खाली. नको ग, मी नाही ना. आपण समजे असताना आपल्याला काय नाही होणार. तू चल खाती आधी. हो मी नाही ना. चल की. तुला माहितीये ना वर रानाजन काय सांगितले आपल्याला. शूर व्हायचं. मग आता चल. अगं पण कोण खाली आलं तर. पण आलं तर आपण त्यांच्या पुंग्या टाईट करू की. ये. अगं नको ग. तू चल. नको की. मी घाबरत नाही, मग तू का घाबरतोय. चल चल. अगं नको ग. युवराज, चल. नको म्हणता ना. युवराज, अगं कोण आलं तर. हळू. राम 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 राम. थांबा, मी आले. सावकाश सावकाश, हळू या. हे बघा, आता एका जागी शांतपणे बसून राहायचं, दंगा करायचा नाही आणि घाबरायचं नाही. काय हो आता आम्ही नाही घाबरणार. हो ना युवराज दादा. हो, मी मालक आहे या घरचा. ए मुलांना या इकडं. बरं, मी वरचं दार खिडक्या बंद आहेत का ते बघून येतो एकदा. हा वहिनी, सगळे दारू खिडक्या मी व्यवस्थित बंद करून आलोय ना. तरी बघून येतो. मी आलेच. अरे देवा, ही लाईट कशी काय गेली. हॅलो रम्या, ऐक,
घरावर अटॅक करा. काय सुरू आहे? ये पुढे. तुला एकदा सांगितले थोबाड बंद ठेवत जा तुझं. जाता ट्यूब करायची गरज नाही. नाही तर काय करेन जिभेचं चोरण ध्यानात ठेव. गेल्या कोण असते रे? अरे मी तस्करीचा माल पकडला का नाही हा. तीच टोळी येईल. हो अरे आहेत काय? बरकत सच्या अजून काय दिसलं काय रे? काय रे पळून गेली असणार आहेत ते आता. राणा ह्याच्या मग पप्याचा डाऊन असेल हो. नाही रे, ही लई मोठी गँग आहे, त्याची एवढी झेप नाही. ते बघूया. परत इकडे बघू. नाही तिकडे बी आहेत काय? नाही, काय बी नाही. बरं आहे का? जाऊ दे आता, उद्या बघू. ते नाही. पळून गेले असणार. तुम्ही जर जपून जावं करला. राणा वस्तीला थांबू काय? हा अरे नाही, नको, ते समजे पळून गेले. पक्क जाऊ काय का थांबू? अरे बाबा, शबू बाबी एकटे असणार. हा, जा. तू नाही ना? नाही नाही, हे गावातलंच आहे. बरं आहे, तुम्ही जपून जा. होय चौकात जा तू. होय होय, जा जा. आणि जर आजूबाजूला ध्यान ठेवा. होय तू बी ठेव. होय. तुला शिळ ऐकायला आली काय? हो, कसला तरी आवाज झाला. या खानाखुना आहेत. युवराज, लक्ष्मी, तुम्ही कोपऱ्यात लपून बसा. हो, तुम्ही जा वर जा. जा वरती. आता कोण बी होते त्याला का सोडणार नाही मी. ठीक आहे का? तुम्ही मागे राहा. येऊ नका पुढे.